ताई मला सांगा, वारीला तर सुरुवात तुम्ही कधी सुरुवात केली? हे कुठलं वर्ष तुमचं आहे? किती वर्ष आहे वारीचं? चौथा वर्षी. आणि कसा अनुभव असतो ह्या वारीचा तुमचा? या वारीचा अनुभव ते काय म्हणतात ना का ते जन्माला आले किंवा मेल्याशिवाय ते कळत नसते ना स्वर्ग. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं हे वारीला आल्यानंतर तो अनुभव असतो. जे पायी चालतात ना त्यांनाच विचारा काय अनुभव येतो. प्रत्यक्ष देव भेटत नाही, फक्त अनुभव आहे. आणि मग आता हा कितवा दिवस आहे तुमचा? दुसरा. आणि अजून किती मुक्काम तुमचे होणार आहे? 5. आणि वारीमध्ये किती लोक तुम्ही सोबत? 60 लोक आहेत. कसा अनुभव असतो म्हणजे वारीमध्ये? खरं तर पाहिजे तर भजन करत, हरिपाठ करत 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 काही वाटत नाही. चालतो आपण, काय खातो पितो याची काही आठवतच नाही. घरदार मुलं बाळ काही आठवण येत नाही, फक्त माऊली. आणि मात्र तुम्ही किती तारखेला पोहोचणार त्र्यंबकला? 11. आणि निवृत्तीनाथांचा सोहळा किती तारखेला आहे? 14. काय नाव तुमचं? माझं नाव चंद्रभागा एकनाथ भोईर. आणि तुमच्या गावाचं नाव काय? कुरुन पडगा खालिंग. आमचं एकच गाव आहे, ते परिसर आमचा एकच आहे. Subscribe for more content.